सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर. आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐशी कळवळ्याची जाती समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम. स्वर चालू ठेवा म्हणून. जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम. सदै धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन आद्यत्रय जननी देवाचिया. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून भगवती अंबिका देवीच्या पदकमलावरती ही वाङ्मयीन सेवा समर्पित करण्यासाठी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत, सर्व मराठी भाषिक समाजाचा प्राण, सर्व संतांच्या हृदयाचा ठेवा, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा साधू संतांना जगज्जननी भवानी माता अंबिका देवी यांचा हा नवरात्र महोत्सव. या नवरात्र महोत्सवामध्ये अंबिकेचा जागर केला जातो. खऱ्या अर्थानं पाहिलं तर अंबिका जागीच आहे, आपण झोपलेलो आहोत. अंबिका माता भगवती आपल्यासाठी जागी आहे. कारण मूल आजारी असेल तर आई जागी असते, मूल झोपलेलं असतं. मूल कोमात जातं त्यावेळेस आई जागी असते. तसं अज्ञानाच्या झोपेत आपण झोपलेलो आहोत, मात्र आपली आई माता भगवती जागी आहे. परंतु आपण या नवरात्रामध्ये जागर करतो आणि अंबिकेची भगवतीची आपण पूजा करतो. या नवरात्र महोत्सवामध्ये अंबिका माता भगवती आपल्याला शक्ती प्रदान करीत असते. जगामध्ये जी चालण्याची, बोलण्याची, राहण्याची, बसण्याची, उठण्याची सगळी शक्ती आहे, ती शक्ती त्या शक्तीची शक्ती आहे महाराज. आणि ती शक्ती गेल्यानंतर आपली शक्ती जर गेली तर दुसऱ्यांना आपल्याला शक्ती लावावी लागते. म्हणजे जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंतच आपलं जीवन आहे. मला असं वाटतं माझ्या ज्ञानोबारायनं गोड स्थितीमध्ये सांगितलं,
जगताला तर सोडा, परंतु भगवंताला सुद्धा शक्ती देण्याचं काम शक्ती करीत असते महाराज. म्हणून ही शक्तीची उपासना आहे. वेदांत सांगत बसत नाही तुम्हाला, कारण व्यक्तीचा आणि शक्तीचा अन्वय आहे, व्यतिरेक नाही. फार मोठा वेदांत नाहीये. गुळ आणि गोडी, गोडी ही गुळाला सोडून राहत नाही. गोडी जर वेगळी केली तर गुळ शिल्लक राहत नाही, आणि गुळ वेगळा केला तर गोडी शिल्लक राहत नाही. म्हणून गुळाचा आणि गोडीचा अन्वय आहे, व्यतिरेक नाही. तसा व्यक्तीचा आणि शक्तीचा अन्वय आहे, व्यतिरेक नाही. म्हणून शक्ती ही मनुष्य प्राणी मात्र आपापल्या पद्धतीनं शक्ती घेऊनच आलेला असतो. आपली माता आपल्याला शक्ती देते नाळेच्या माध्यमातून, आणि भगवती अंबिका माता शक्ती देत असते माळेच्या माध्यमातून. म्हणून नवरात्रामध्ये माळ घातली जाते, घटाला माळ घातली जाते. ही माळ म्हणजे काय आहे तर जगताची आणि प्राणीमात्राची नाळ आहे. आणि त्या नाळेच्या माध्यमातून हा घट आहे. घट सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. हा घट आहे, म्हणून तर शेवटी घट फोडला जातो. म्हणून हा घट आहे. मी जास्त घट पातळ करीत बसत नाही, हा घट आहे महाराज. म्हणून या घटाला माळेच्या माध्यमातून शक्ती प्रदान करीत असते. म्हणून वर्षासाठी जन्मभरासाठी त्या शक्तीनं आपल्याला शक्ती दिलेली आहे. आपल्या आपल्या शक्तीची उपासना करावी, म्हणून हा नवरात्र आहे. असो, अंबिका माता भगवतीच्या चरणावरती या शक्तीवरती युक्तीनं जर बोलत गेलं तर रात्र पुरणार नाही. इतका महत्वाचा विषय आहे. परंतु प्रस्तुत निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला विषय प्रतिपादन करायचा आहे. त्याच्यासाठी प्रथमतः मी सर्व माता भगिनींच्या पायावरती प्रणिपात करतो. त्यानंतर अधिकार संपन्न असलेले श्रोतृवर्ग, आणि त्या श्रोतृवर्गामध्ये भवानी बिजल गावामध्ये अनेक कीर्तनकार आहेत. सगळ्याच कीर्तनकारांची नावं घेण्यापेक्षा सौ सोनारकीनी एक लव्हारकी म्हणल्यासारखं सर्व कीर्तनकारांच्या पायावरती मी प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. तदनंतर माझ्यासमोर 2 दिग्गज असे मृदंग वादक आहेत की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही जागतिक लेवलला ज्यांच्या मृदंगाची ख्याती गेलेली आहे, आणि आज ज्यांनी ही चाल म्हणले, ही आज म्हणलेली चाल त्यांची परदेशामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेली चाल आहे. म्हणून हे महाराष्ट्रापुरते नाही तर जागतिक ख्यातीचे गायक आणि वादक आहेत. दैवयोगानं तुमच्या गावाला प्राप्त झाले. पठाडे महाराजांच्या, किशोरजी महाराजांच्या, संतोष महाराजांच्या सर्वांच्या पायावरती मी प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, सर्व गावकऱ्याच्या मर्जीनं, कारभारी मंडळीच्या आणि सर्व गावातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळीच्या माध्यमातून डॉक्टर डोंबाळे यांनी माझ्याकडे ही सेवा सुपूर्द केली. जशी मला बुद्धी भगवान परमात्मानी माझी माता भगवती अंबिका देईल त्याप्रमाणे यथामती यथा अवकाश प्रयत्न करतो. या अभंगावरती मी जे बोलेल ते माझं यथार्थच आहे असा दावा नाही, अशी आत्मप्रोडी नाही, असा अहंकार नाही. जे बोललेलं असेल ते आळंदी निवासी गुरुजी, पंढरपूर निवासी दुंडा महाराज कंदारकर आणि काशी निवासी राजराजेश्वर शास्त्री द्रविड यांच्या कृपा प्रसादानं 12 वर्षामध्ये मला जे प्राप्त झालेले त्याच्यातला काही भाग तुमच्या कर्णरूपी ताटामध्ये माझ्या मुखरूपी चुलीवरती झालेल्या बाजरीच्या कण्या वाढतो.
त्या कन्या जरी असल्या तरी तुळशीच्या पानानं पवित्र झालेले शब्द आहेत. असे पवित्र झालेले शब्द तुम्ही ग्रहण करून घ्याल अशी अभ्यर्थना, प्रार्थना, अर्जदस्त विनंती करतो आणि माझ्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संताला मातृत्वाची उपमा दिलेली आहे. खरंच मातृत्व हे संताच्या लेवलला बसण्यासारखं आहे का? जगाच्या पाठीवर साहित्यिकानं, कविकर्त्यानं, लेखकानं, संस्कृतकारानं, सुभाषितकारानं, समाजशास्त्रानं सगळ्या जणांनं मातृत्व मोठं केलं. एवढं मोठं केलं की आकाश ठेंगणं झालं आणि मातृत्व मोठं झालं. इतकं मातृत्व मोठं केलं. पण संताच्या बरोबरीचा मातृत्व आहे का असा जर बारकाव्यानं विचार केला तर मी तुम्हाला दोन बाजू प्रतिपादन करतो. पहिली गोष्ट, मातृत्व किती लहान आहे हे सांगतो. आता मी प्रश्न विचारतो, आई प्रेम करते पण आपल्याच लेकरावर करते का दुसऱ्याच्या? आपल्याच लेकरावर करते. मग आपल्या लेकरावरती प्रेम करणारी आई दुसऱ्याच्या लेकराला उपेक्षा करते, ती आई मोठी कशी? एक बर, आपल्या तरी लेकरावरती सारखं प्रेम करते का? एखाद्या आईला विचारलं, आई साहेब तुमच्या लेकरावर प्रेम आहे का? तर ती म्हणती, बाबा माझं सगळं सारखंच प्रेम आहे, त्याच्यात काही बदल नाही. पण इथूनच आहे बरं का हे बोलणं, खरं नाही. माझं थेरी इथं ऐका आणि घरी प्रॅक्टिकल जाऊन बघा. कारण नुसत्या थेरीला मार्क पडत नसते, प्रॅक्टिकल लागतं. मग काय प्रॅक्टिकल बघा? तर बघा, तुम्ही घरी गेल्याच्या नंतर आईचं प्रेम मुलावर जास्त का मुलीवर? हो, हे सगळे म्हणले मुलीवर, पण ज्या प्रेम करतात त्याच्यातलं कुणीच काही बोललं नाही. नाही बोलू द्या, त्यांच्या अंगलट बाजू येईल म्हणून नसते बोलले. पण तरी मी सांगतो, मुलीवर प्रेम आहे का मुलावरती? या दोन्हीसाठी मी चिंतन सांगतो. विठ्ठल पहिलं चिंतन असं आहे की 25% मुलगा जर सुनाच्या ऐकण्यात गेला, जास्त बोलत नाही बरं का मी, उगा 75% आणि 80% इतकं नाही. 25% जर मुलगा सुनाच्या ऐकण्यात गेला तर म्हातारी गावभर फिरती. महाराज तुम्हाला काही माहिती का? काय ते आमचा बैल बुद्ध्या? तुम्हाला काही माहिती का? ते आमचा बैल बुद्ध्या. आणि पुन्हा सांगणार, जावई बाई माझ्या सगळ्या किल्ल्या माझ्या बबीच्याच हातात. आणि मग ह्यो कोण झाला? ह्यो कोण झाला? हो, पहिला तरी नुसता बैल झाला, पण ह्यो तर झुलीचा झाला. प्रत्येक बाईला असं वाटतं की सुनाच्या ऐकण्यात मुलगा नसावा पण लेकीच्या ऐकण्यात जावई असावा. हा अपपर भाव आहे का नाही? आणि प्रत्येक घरी आहे का नाही? मग आता तिचं प्रेम मुलावर आणि मुलीवर सारखं आहे का? नाही. मग इतका भेद जर आईमध्ये असेल तर त्या आईची उपमा संताला देणं संयुक्तिक आहे का? आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना तर दिली का? तर त्याचं एकमेव कारण सांगतो महाराज.
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आईची उपमा संताला दिली याचं कारण एकच आहे, कारण जगाच्या पाठीवर आई एवढा दुसरा दृष्टांतच नाही म्हणून दिला. कारण दुसरा दृष्टांतच नाही. आता ज्या माणसानं सागर पाहिला नाही, सागर बोलतो मी, नवसागर नाही, ज्या माणसानं सागरच पाहिला नाही कधीच, मग त्याला सांगावं लागतं की सागर किती मोठा आहे, तर आपल्या पाटलाच्या विहिरी एवढा आहे. म्हणजे पाटलाच्या विहिरीची आणि सागराची बरोबरी नसती बर का. पण आता त्याला गावात त्याच्या त्या विहिरीपेक्षा मोठं त्यांनी काही पाहिलेलंच नाही, म्हणून त्याला सागराची उपमा पाटलाच्या विहिरी एवढी द्यायची. पण ती संयुक्तिक नाही संयुक्तिक. पण काय करावं, नाही मामुशे नकटे मामू आजचे, निवळच मामा नाही ना पाठीमाग उभा राहायला, म्हणून काही का असाना परंतु सांगितलं. तसं जगाच्या पाठीवर संतत्वाच्या लेवलला येण्याकरता दुसरा दृष्टांतच नाही, म्हणून मातृत्वाचा दृष्टांत दिला. वास्तविक पाहिलं तर मातृत्वाचा दृष्टांत हा विठ्ठल विठ्ठल संतत्वासाठी मातृत्वाचा हा दृष्टांत फिका आहे, कमी आहे. मातृत्वाचा दृष्टांत कमी आहे का? आता मी एक गोष्ट सांगितली तुम्हाला की संतत्व, मातृत्व किती लहान आहे हे सांगितलं. आता संतत्व किती मोठं आहे हे सांगतो. काका गप्प बसा. संतत्व किती मोठं आहे, मी मातृत्व किती लहान आहे ते सांगितलं. संतत्व किती मोठं आहे सांगतो. एक, सध्या सगळ्यात जगामध्ये वेगवान वस्तू कोणती असेल तर प्रकाशाचा किरण. ज्यांना भौतिक शास्त्र, ज्यांना विज्ञान कळतं त्यांच्यासाठी बोलतो. प्रकाशाचा किरण एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर वेगानं धावतो. किती? हो, इथं विद्यार्थी येत, शिकले सवरलेले लोक येत. मी काही बनवा बनवी करीत नाही. एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर प्रकाशाचा किरण वेगानं धावतो. म्हणून तर पृथ्वीच्या या टोकाहून त्या टोकाला मोबाईलच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून या टोकाहून त्या टोकाला ते इलेक्ट्रॉनचे किरण आपले शब्द घेऊन जातात आणि या टोकाची त्या टोकाला एका सेकंदामध्ये पोहोचते करतात. ही आधुनिक युगातली शक्ती आहे, प्रगती आहे. आता लक्षपूर्वक ऐका, एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर प्रकाशाचा किरण धावतो. आणि हे कशानं मोजलं जातं तर प्रकाश वर्ष मापक नावाच्या यंत्राच्या माध्यमातून मोजलं जातं. तो प्रकाशाचा किरण आता 3 लाख गुणिले 60, आलेलं उत्तर एका मिनिटाचं, गुणिले 60 आलेलं उत्तर एका तासाचं, गुणिले 24 आलेलं उत्तर एका दिवसाचं, गुणिले 365 दिवस आलेलं उत्तर एका वर्षाचं. आणि कळण्यासाठी तुम्हाला सांगतो, ताऱ्यावरून निघालेला किरण इतक्या वेगानं धावत धावत पृथ्वीवर येतो, त्या किरण येण्याकरता त्याला 1 कोटी वर्ष लागतात. किती? म्हणून हा तारा पृथ्वीपासून 1 कोटी प्रकाश वर्ष लांब आहे असं मोजमाप केलं जातं. मी हे एका सूर्यमालेतलं बोलतो. अशा अनंत सूर्यमाला आणि अनंत तारे आहेत ज्यांचं गणित बी नाही, आणि याच्यापेक्षा आकाश मोठं आहे, आणि त्या आकाशापेक्षा आमचं संतत्व मोठं आहे महाराज. मी पदरच बोलत नाही.
पण त्याचं संशोधन वेदामध्ये महाराज. अनुरिनुयान महतो महियान, ही श्रुतीची उक्ती आहे. काय अर्थ आहे? संतत्व आकाशापेक्षा मोठं आहे. भगवान परमात्मा गगनाहुनी वाढ, एवढं मोठं नाम आहे. ते नाम घेता घेता संतही मोठे होतात, नामा एवढे ते मोठे होतात. जाऊ द्या, माझा विषय तो प्रतिपादन करणं नाही. संतत्व एवढं मोठं आणि मातृत्व इतकं खुज, मग याची उपमा कशी बसती? पण काय करावं, जगाच्या पाठीवर मातृत्व एवढा दुसरा दृष्टांत द्यायला नाही, म्हणून मातृत्वाचा दृष्टांत दिला. आता त्या लहान्यातलं मातृत्व किती मोठं आहे हे सांगतो. विठ्ठल जगाच्या पाठीवर पहिल्यांदा मातृत्वाचे उपकार आपल्यावरती किती हे सांगतो महाराज. पहिले उपकार, आपली ओळख नसताना आईनं आपल्याला जागा दिली. ती कुठं दिली? पोटात. कारण पोटामध्ये जागा देणं ह्याच्या इतके उपकार नाहीत. आणि ते बी जागा देणं, कुणी कुणाला जागा देत नाही महाराज. हो, बोटभर बांधासाठी भांडण येतं, बोटभर जागेसाठी घराघरात भांडण येतं. एकही घर रिकामं नाही. हो, कुणी कुणाला जागा देत नाही. विष्णू परमात्म्याची पृथ्वी असूनही त्याला जागा दिली नाही, पण बळीराजानं 3 पाय दिली. उग त्याच्या पायाकून आली म्हणून 3 पाय दिली. आवाज थोडा वाढवा. पण आईची आपली ओळख नसताना आईनं पहिल्यांदा आपल्याला जागा दिली ती पोटात. कारण या शरीरातलं पोट हे सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. पोट हे सगळ्यात अवयव महत्वाचं आहे. म्हणून तर जन्मभर माणसं पायासाठी पळत नाही, डोक्यासाठी पळत नाहीत, छातीसाठी पळत नाहीत, हातासाठी पळत नाहीत. कशासाठी पळतात? पोटासाठी. हो, मग देशातल्या कलेक्टर झाला काय आणि पंतप्रधान झाला काय? कशासाठी? हो, विदभर पोटासाठी. किती करणे अटी विती एवढे पोट केवढा बोभाट तयाचा. हो, या पोटा कारणी गा झालो पांगिला जना. हा, पोट घरोघर फिरवतं महाराज, तरी पोट भरत नाही. जन्मभर माणूस संपतो पण पोट भरत नाही. हो, पोट कधीच भरत नाही, फक्त पोट परमार्थात भरत. म्हणून संतांनी सांगितलं, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजही देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. म्हणून पोट हा सगळ्यातला मोठा अवयव आहे. आता याच्या पुढं बोलतो तुम्हाला मी. पाठीचं दुखणं तास 2 तास नाही, 6-6 महिने माणूस दम खाऊ शकतो. पण पोट दुखायला लागलं तर किती वेळ दम खातो? नाही. कारण पोटाची व्यथा सगळ्यात जास्त कठीण आहे. आकडा होतो महाराज पोटाचा. म्हणून ह्या पोटानं आपल्या हातात सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. म्हणून डोकं बिन पाय बी कुठं वळत येत? पोटाकडे वळत येत महाराज. म्हणून हे पोट महत्वाचा अवयव आहे. आणि त्या पोटात आईनं जागा दिली. पहिले उपकार आईनं ते केले. आणि बिना किरायाचे, बिना ओळखीचे पहिला उपकार आईचा तो आहे. दुसरा उपकार आईनं केला, आपल्याला ब्लड दिलं, ब्लड, रक्त. तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही काय कंबर बांधून नवीन सांगायला लागले गोष्ट. 250 रुपयाला 250 मिलीची बाटली रक्ताची मिळते. आणि डोनर कितीतरी तर रक्त देणारे. हो, रक्त द्या म्हणल्याबरोबर आज रक्त देणाऱ्याची लाईन आहे. आणि तुम्ही आईचे एवढे गोडवे गायला लागले कीर्तनामध्ये तर दिलं म्हणून. हो, पण तुम्हाला गमक सांगतो, तुम्ही मेडिकल शास्त्र पहा, तुम्ही वैद्यक शास्त्र पहा. ज्या माणसाला रक्त दिलं एखाद्या डोनरनं, त्या माणसाचा रक्तगट जो असेल त्याच रक्ताचं गट रक्त जर दिलं तर त्याला सूट होतं.
नाही तर ए पॉझिटिव्हला जर ओ निगेटिव्ह दिलं तर तो पेशंट मरतो बर का. हा, बरोबर आहे ना. हो, खोटं असलं तर पुन्हा तारीख देणार नाही. तर पॉझिटिव्ह निगेटिव्हचा सुद्धा जमत नाही एकमेकाला. एवढा रक्तगट त्या देणाराचा आणि घेणाराचा एक पाहिजे. पण तुम्हाला जगातलं आश्चर्य सांगतो, मेडिकल शास्त्रातलं आश्चर्य सांगतो, गिनीज बुकानं नोंद केलं नसलं तर ते गिनीज बुकाचं दुर्दैव आहे. काय काय आहे तर कधी कधी आईचा रक्तगट वेगळा असतो आणि बाळाचा रक्तगट वेगळा असतो, तरी बी रक्त सूट होतं महाराज आईचं बाळाला. हे विज्ञानातलं आश्चर्य सांगतो मी. आणि बायोलॉजी मधलं, जीवशास्त्रातलं तुम्हाला आश्चर्य प्रतिपादन करतो की आईचा रक्तगट वेगळा आणि मुलाचा रक्तगट वेगळा. मग हे रक्त सूट कसं झालं तर आताच्या मास्टर ऑफ डॉक्टरला आणि मास्टर ऑफ सर्जनला, MS MD ह्यांना सांगता येत नाही महाराज. ह्याचं उत्तर त्यांच्याकडं नाही. मग हे रक्त आईचं भिन्न गटाचं असूनही मुलाला का सूट झालं तर त्याचं एकमेव कारण तुम्हाला 2 कारण सांगतो. आईचं मुलाला रक्त नाळेच्या माध्यमातून जे मिळालं ते रक्त का सूट झालं तर पहिलं कारण सांगतो. ईश्वरानं या नाभी कमलामध्ये, बिंबीमध्ये असं एक चक्र दिलेलं आहे की त्या चक्रामध्ये आईचं रक्त आपल्या नाभीपर्यंत आलं त्यावेळेस आईचा रक्तगट असतो आणि इथं त्या चक्रामध्ये ते आईचं रक्त गेलं की ते फिल्टर होतं आणि एका सेकंदामध्ये मुलाचा रक्तगट त्या गटाचा तयार होतो महाराज. म्हणून हो, अजून तरी शास्त्र रक्तगट बदलणारं जगाच्या पाठीवर झालं नाही, पण आपल्या नाभी कमलामध्ये भगवान परमात्म्यांनी आपल्याला रक्तगट बदलायची ताकद दिलेली, नाभीमध्ये एका चक्राच्या माध्यमातून. असे षटचक्र आपल्या शरीरात आहेत. हो, 52 ग्रंथी आहेत, 52 मातृका आहेत. कोणती ग्रंथी कोणत्या टाइमला कशा पद्धतीनं काम करते ही अजून बी वैद्यक शास्त्राला माहित नाही, काहीच माहित नाही. कोणत्या ग्रंथी काय काम करतात. हो, म्हणून आज काही काही वैद्यक शास्त्र इतकं भरकटलेलं आहे की मला एक डॉक्टरने सांगितलं की म्हणले हे अपेंडिक्स नावाचा जो भाग आहे तो काढूनच टाकायचा, म्हणले उपयोगाचा नाही. मी डॉक्टरला विचारलं, डॉक्टर तो जर उपयोगाचा नाही तर तुमचा काढून टाकला का? ते म्हणले नाही. मग म्हणलं बिनउपयोगाची वस्तू कशाला ठेवायची, टाका काढून. उपयोगाची वस्तू नाही का वैद्यक शास्त्राला त्याचा उपयोग कळाला नाही. उपयोग कळाला नाही, उपयोग आहे, जाऊ द्या, तो भाग सांगत बसायचं नाही. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. मग आईचं रक्त बाळाला सूट का होतं दुसरी बाजू सांगतो. कारण आईच्या प्रेमाची ताकद एवढी मोठी आहे की तो रक्तगट बदलला जातो. प्रेमाची ताकद कशी असते मी आपल्याला प्रश्न विचारतो. 10 खांडाचं लाकूड आहे, पाण्यामध्ये टाकलं तर तरतं का बुडतं? तरतं. तिळा एवढा खडा जर पाण्यात टाकला तर तरतो का बुडतो? कशामुळे बुडतो? लाकडाचं वजन जास्त का तिळा एवढ्या खड्याचं वजन जास्त? मग खड्याला का पाण्यानं बुडविलं? तुम्ही नाही, पण मी प्रश्न विचारला पाण्याला. कारण पाण्याला प्रश्न विचारायचा म्हणल्यावर पाणीदारच माणसं पाहिजेत ना. मी प्रश्न विचारला पाण्याला की तिळा एवढ्या खड्याला बुडविलं आणि 10 खांडाच्या लाकडाला का तारलं? त्यावेळेस त्या पाण्यानं सांगितलं की ते लाकूड मी निर्माण केलेलं आहे, मी त्याला मोठं केलेलं आहे. पाताळापर्यंत माझ्यासाठी त्याच्या मुळ्या आल्या आणि बारीक 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 पाण्याचे कण शोषण करून त्याने त्याचं जीवन वाढवलं. माझ्याशिवाय मला ते अनन्य आहे, माझ्याशिवाय ते जगलं नाही. मी जर मिळालो नाही तर ते स्वतः जळून गेलं, पण माझ्याशिवाय ते जगलं नाही. माझ्याशी इतकं अनन्य असल्यामुळे माझं त्या लाकडावरती प्रेम आहे. आणि
दगडावरती माझं प्रेम नाही, त्याचं कारण की दगड माझ्याशिवाय जगू शकतो आणि दगड माझ्या जातीचा नाही, लाकूड माझ्या जातीचं आहे म्हणून मी त्याला तारतो. आणि दगड माझ्या जातीचा नाही, उलट मी जर वाहायला लागलो तर दगड आडवा येतो. पाणी वाहायला लागल्यावर दगड आडवा. हो महाराज, आपलं पाण्यासारखं स्वच्छ जीवन आहे, पवित्र. चलत असताना रस्त्याला दगड आडवे येते. ते पाणी बिचार इतकं सत्शील आहे की ते दगडाच्या नादाला लागत नाही, ते बिचार वळण मारून जात. तसं दगड जर रस्त्यात पडलेला असला तर वळण मारून जात जा, दगडाच्या नादाला लागू नका. आणि दगडाच्या नादाला लागते त्यांच्या पायाची दुखापत नीट नाही व्हायची. म्हणून दगड, बरं दगड रस्त्यात कशामुळे असते तर एका दगडाला विचारलं तुम्ही रस्त्यात कशामुळं, त्यांनी सांगितलं रस्त्यात. कारण त्यांना रस्त्यात पडण्यामध्येच रस्त्यात आहे महाराज, ते दुसरीकडे पडत नाहीत. जाऊ द्या, दगडाचं वर्णन जास्त केलं तर लोक म्हणते ह्या दगडाला कुणी बोलवलंय, म्हणून दगडाचं जास्त वर्णन करीत नाहीत. आपल्याकडे कितीतरी दगड आहेत महाराज, एका जातीचे दगड नाहीत. हो, आता उघडी डोळे जरी अद्यापी ना कळे, तरी मातेची आखोळे दगड आला पोटाशी. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची, आणि त्याहुनी दगड बरे देवा. पुष्कळ दगड येतं, विचार करायचा नाही दगडाचा, वळण मारून जायचं. पण ते पाणी बी एवढं सत्शील आहे महाराज, खरं सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस त्याची ताकद कमी असते दगडाची ताकद जास्त असते त्यावेळेस वळण मारून जातं. पण त्याची ताकद जर वाढली तर ते दगडावर दगड आदळीत आणि त्याची वाळू करतं. हो, आता ह्या पावसाळ्यात बरंच प्रमाण मला वाटतं दगडावर दगड पावसात आदळले असतील. हो, कितीतरी दगडाची वाळू करण्याचं काम ते करतं. म्हणून तुम्हाला जाता जाता पुन्हा एक कीर्तनातून महत्वाचा सल्ला देतो, दगडाच्या तर नादाला लागायचं नाही. एखादा दगड जर जास्त तकलीफ द्यायला लागला हो तर तुम्हाला गोष्ट सांगतो की त्याच्या डायरेक्ट आपण अंगावर जायचं नाही, मग त्याच्या दोस्ताला त्याच्या अंगावर घालायचा. पदरचे पैसे खर्च करून आणि त्याची जिरवायची. हो, पाणी तेच करतं म्हणून सांगितलं मी. पाणी त्या दगडाला, दुसऱ्या दगडाला, त्या दगडावर आदळीत आणि त्याचं पीठ करतं. तसं आहे ते, त्याचा असा त्याचा अर्थ आहे. विठाल विठाल मी आपल्याला ही गोष्ट कशा करता सांगितली तर दगडावरती पाण्याचं प्रेम नाही म्हणून दगड रामचंद्र प्रभूच्या सानिध्यातले दगड सोडून बाकीचे दगड तरले नाहीत महाराज. आणि तरले असले तर संताच्या विचारसरणीचेच दगड तरले. हो, जळी दगडा सहित वया तारी आल्या. हो, चला तिसरी गोष्ट सांगतो. आईनं हे रक्त दिलं, तिच्या प्रेमाची ताकद, म्हणून रक्तगट सुट होतो. एक तिसरी गोष्ट, आईनं हाड दिले. हाड, तुम्ही म्हणाल हाड म्हणजे काय जास्त मोठी गोष्ट आहे का? तुम्ही साध्या साध्या गोष्टी सांगायला लागलात महाराज आम्हाला. हाड म्हणजे जास्त मोठी गोष्ट नाही, पण खरी सांगतो गोष्ट तुम्हाला, हाड म्हणजे या बिल्डिंगचं स्टील आहे महाराज. ते हाड जर पक्के असतील तरच हे शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकतं. आणि हाड लवचिक असतील आणि ज्याला पोलिओ झालेलं आणि ज्याचे हाड कमी कमकुवत येतं त्याला आईचं दूध आठवतं महाराज. हो, कारण हाड कशानं तयार होते विज्ञान सांगतो मी. आणि विज्ञानामधलं अॅनाटॉमी शास्त्र म्हणजे शरीरशास्त्र ज्याला म्हणतात, काय चिकित्सा, त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. हाड म्हणजे आईच्या दुधातलं कॅल्शियम म्हणजे हाड आहेत महाराज. हो,
म्हणून हाडामासाला भिडलेलं वैरत्व असेल तर तिथं आईच्या दुधाची ताकद असते. म्हणून दोन माणसं जर निबर भांडायला लागले तर ते म्हणते तू बाहेर ये, तू तुझ्या आईचं दूध प्याला मी काय कुत्रीला पेलोय का? मी बी माझ्या आईचं दूध पेलोय, ये बाहेर. कारण हाड हे कॅल्शियम दुधाची उत्पत्ती आहे, कॅल्शियम दूध. हो, म्हणून दुधानं कमकुवत हाड पुन्हा प्रभावी होतात, म्हणून जन्मभर दूध पेलं जातं. मग हे हाड कॅल्शियमनी वाढली जातात. पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला. आता माणूस मेल्यानंतर मोठाली एवढाली लाकडं जळून जातात, त्वचा जळते, केस जळतात, हो, प्रतिमा जळून जाते, मज्जा मेद सगळं जळून जातं. खाली शिल्लक काय राहतं? हाड शिल्लक राहतात महाराज. अग्निदेवाला विचारलं, अग्निदेवा तुम्ही सगळं जाळलं पण माणसाची हाड का जाळले नाहीत? त्यावेळेस अग्नी नमस्कार करून सांगतो की मी जगात सगळ्याला जाळू शकतो पण आईच्या दुधाला जाळू शकत नाही महाराज. कॅल्शियम आपले हाड म्हणजे आईचं दूध आहे आणि ते आईनं दूध आपल्याला पाजलं म्हणून हाड तयार झाले. आणि नुसती या जन्माची सामुग्री नाही राजा हो, मेल्यानंतर त्या हाडावरती जर तिलांजली दिली आणि पिंडदान दिलं तर पुढच्या जन्माची सामुग्री तयार होते. दोन जन्माला जोडण्याचं काम हाड करतात महाराज. एवढे मातृत्वाचे उपकार आहेत. विठ्ठल खूप गोष्टी सांगता येतील. त्याच्यानंतर पुढची देणगी दिली आईनं श्वास. आपण श्वास घेतो तो हा श्वास आईचा अर्धा असतो महाराज. गर्भाच्या अवस्थेमध्ये आईनं घेतलेला श्वास बाळाला अर्धा असतो आणि आईला अर्धा असतो. म्हणून आईच्या हृदयाचे ठोके मोजले की बाळाच्या हृदयाचे ठोके कळतात. बाळ पाहायचं असेल तर आई कशी आहे त्याच्यावरती बाळाची परीक्षा केली जाते. हो, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, त्या पद्धतीनं ते तज्ञ असलेले गायनिक त्या पद्धतीनं त्याचं नियोजन करतात. म्हणजे याचा अर्थ काय मला सांगायचा आहे तर श्वास. म्हणून पुढची गोष्ट सांगतो माझ्या माता भगिनींची क्षमा मागून. बाळ जन्माला येईपर्यंत आईच्या श्वासावरती ते जगत असतं. त्याचं फुफ्फुस कोरखट असतं जशाला तसं. त्या फुफ्फुसाला कोरोना झालेला नसतो, कोरखट असतं. आणि त्याच्यात त्या लहान मुलाचा हो कुठल्याही प्रकारचा स्कोर येत नाही. कोरखट फुफ्फुस असतं त्याचं. पण ज्या टाइमला हो गर्भाच्या बाहेर पडतं आणि ते रडतं म्हणजे पहिला श्वास घेतं आणि त्यांनी श्वास घेतला की त्याचं फुफ्फुस चालू झालं. आता आईच्या श्वासाची गरज नाही, नंतर नाळ कापली जाते. मूल न रडता जर नाळ कापली तर मूल मरतं. म्हणून मोठी लाईट आल्याशिवाय जनरेटर कधी बंद करायचं नाही. कळतंय ना? नाही तर जनरेटर बंद केलं 9-11 वाजता येणार आहे म्हणून लाईटही नाही जनरेटर नाही, अंधार होत असतो. म्हणून बाळानं पहिला श्वास घेतला, रडलं म्हणजे याचा अर्थ जगामध्ये ते आलं आणि आता श्वासोश्वास घेऊन ते स्वतः जगण्याच्या लायकीचं झालं. आता आईचा करंट बंद करणे, नाळ कापणे. म्हणून आई ही प्राणदाती आहे आणि खरी प्राणेश्वरी आहे. पण लोक आईला प्राणेश्वरी म्हणण्याच्या ऐवजी बायकोला प्राणेश्वरी म्हणतात, प्राणप्रिय म्हणतात. ही प्राणप्रिय नाही, ती प्राण घेते, देत नाही. मी पदरचं बोलत नाही ना आगाव बोलत नाही आणि मला इथून मार खाऊन जाण्याची इच्छा नाही. कारण
ज्ञानोबराय सांगतात, विषयाचरण आत्मघाता, ती प्राण घेते मारा, श्वास घेते, पत्नी श्वास घेते आणि आई श्वास देते. म्हणून जगाच्या पाठीवर श्वास एवढी मोठी किंमत आहे, एवढी मोठी किंमत आहे की बाप मरायला लागला आणि 200 एकर जमीन आहे आणि त्याचा यमाबरोबर वशिला होता मुलाचा. त्याने सांगितलं काही नाही, फक्त माझ्या वडिलाला मृत्यूपत्रावर सही करेपर्यंत एकच श्वास दे. मिळल का? नाही मिळत महाराज. हो, पृथ्वीचं मोल गेलं तरी हरकत नाही, पण श्वास मिळत नाही. तो एक एक श्वास, हो किती 21,600 एवढे श्वास आईनं आपल्याला 9 महिने दिलेले. 9 महिने एवढी शक्ती दिलेली आईनं. मग आता त्या आई एवढी ताकद जगाच्या पाठीवर कशाची नाहीये. आणि तो दृष्टांत देण्याच्या दुसरा दृष्टांत बरोबरीचा नाहीये. म्हणून त्याच्याकरता आमच्या तुकाराम महाराजांनी संताला मातृत्वाचा दृष्टांत देऊन संतत्व मोठं केलं नाही, तर मातृत्व मोठं केलं महाराज. कधी कधी काही काही गोष्ट अशी असते की ज्याला उपमा दिली, ती उपमा ज्याला दिली ते त्या दृष्टांतामुळे मोठं होत असतं. आणि कधी कधी दृष्टांत मोठा होत असतो, हो त्या उपमा देणाऱ्याच्या माध्यमातून. आपल्या गावातला कचऱ्या गेला मुख्यमंत्र्याच्या लाईनीला जेवायलाच बसला. मुख्यमंत्र्याच्या लाईनीला बसण्यासारखा नाही, पण नजर चुकविली आणि जेवायला पंगत बसल्याबरोबर गेला की मुख्यमंत्र्याच्या ताटाजवळच बसला. आता बसल्यानंतर लोकांनी उठवायला सुरुवात केली. मुख्यमंत्री म्हणले की उठवू नका. पुन्हा मीडिया मध्ये आमची आबरू जाईल की ह्यांना गरीब चालत नाहीत, श्रीमंत चालतात. राहू द्या, दैवयोगानं आलाय तर त्याच्यावर आपण वजन हाणून लोकाला सांगू की गरीबाच्या ताटाला ताट लावून मुख्यमंत्री जेवले. बसू द्या, बसू द्या. पण बसल्यानंतर तो फार हुशार होता. कचऱ्या समोर फोटो काढायचं काम चालू होतं, कारण मोठ्या माणसाचे फोटो कुठेही काढले जातात. कुठं बी चालताना सुद्धा साहेबांना अशी पोज दिली. काय करायचंय त्यांच्या पोजचं? अशी पोज चालताना दिली. जेवताना तोंडी लावायची का? काय करायचंय? पण मोठ्याच्या फोटो कुठेही निघतात महाराज. आणि आता तर माणसं इतके फोटोला हापापलेले विचारता सोय नाही. मोटरसायकलवर चालले तरी आता तो आरसा पाठीमागचं बघायलाय का तुला तुझं नाक बघायलाय? बरं, आता देवानं जे दिलेलं नाक आहे त्याच्यात काही बदल होईल का? जे दिलं ते दिलं. हो, देवाची देणगी माणसाला नाक देणं म्हणजे. हो, सगळ्याचे सारखे नाहीत, कुणाचे खालून मोठाले केले. हो, तुका म्हणे आमा जोगे विठ्ठल घोगे खरे माप. हो, कुणाचं मोठं केलं तर कुणाच्या नाकाला विनाकारणच उड्डाण पूल दिला असा. मधीच ट्याकाड, तिकडूनही उतार आणि इकडूनही उतार, मधीच ट्याकाड. हो, काही काहीच्या नाकाला नदीचं पात्र, इकडूनही ट्याकाड आणि तिकडून ट्याकाड, मधीच खोलगा इथं. ते स्वेटर विकायला येतात ना नेपाळचे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तर वाटतं आत्ताच सीताफळाचे डोळे उघडलेत का काय कुणास ठाऊक. नुसते सफरचंदच दिसतात महाराज. काय नाक त्यांचे, त्याचं वर्णनच करता येणार. काय कायला धारदार नाक दिले देवानं, गोरे पान धारदार चातीसारखे, पण निर्मळ अजिबात नाहीत. हो, चोपनाचा चिकुल बर बुर बर बुर सुरूच असं. चला जाऊ द्या, काही काही झोपलेले झाले ना जागे तितक्यामुळं. मला काय कुणाच्या नाकात शिरायचं नव्हतं, कशाला उगाच शिरू, पण झाले जागे काही का असताना. हो, काही केसावर फुगे पिण्याचे बी गिऱ्हाईक असतात महाराज. विठाला विठाला. मी आपल्याला गोष्ट सांगत होतो की कधी कधी उपमा कुणी कुणाला दिल्यानंतर आल्याच्या लाईनीला जाऊन हा बसला आणि बसल्यानंतर फोटो काढायचं काम चालू होतं.
त्याने सांगितलं त्याला खुनविलं 2 फोटो. आता त्याही माणसाला वाटलं, फोटो काढणाऱ्याला वाटलं की ज्या अर्थी मुख्यमंत्र्याच्या लाईनीला बसलाय त्या अर्थी बडा माणूस असेल. हो, त्यांनी बी साहेब 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 सर 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 हो म्हणून त्यांनी सरसर आणून दिले फोटो. असे फोटो घेतले, खिशात घातले आणि त्याची नजर चुकविली. पैसे तर दिलेच नाहीत, पण गावात येऊन प्रत्येकाला सांगायला लागला आपण मुख्यमंत्र्याच्या लाईनीला जेवायला बसलो. बाकीच्यांनी सांगितलं लय टापा हाणू नको, तशा गप्पा हाणू नको, काय खरंय तुझं, तुला कुणीच बोलविणार नाही. खोटं कशाला, लगेच फोटो दाखविला. लोक म्हणले राव नाही म्हणावतो फोटो आहे आणि हो म्हणावतो मुख्यमंत्र्याच्या लाईनीत बसायसारखा नाही, पण बसलाय तर खरं आणि फोटो तर दिसते तर. हो, पण आता एक गोष्ट सांगतो, मुख्यमंत्र्याच्या लेवलचा नाही बसण्याकरता जेवण्याकरता. नजर चुकून गेला, बसला, फोटो काढले, पण जेवल्यानंतर मुख्यमंत्र्याचं वजन वाढलं नाही त्याच्यामुळं, पण ह्याचं वजन वाढलं ना. मोठं करायचं नाही तुकोबरायला, मातृत्वाला मोठं करायचंय. का तर अजून खूप उपकार आहेत महाराज, 42 उपकार आहेत आईचे. आणि सगळे उपकार मी सांगत राहिलो तर लोक म्हणते तुम्ही कीर्तन थांबवा, एवढेच उपकार करा. हो, 42 उपकार आहेत महाराज. हो, आईनं रक्त दिलं, तसं श्वेत दिला, मेद दिला, मज्जा दिली. हो, अनेक प्रकारच्या लिगामेंट्स दिल्या. हो, शिरा दिल्या, धातू दिलं, सगळे दिले आईनं. सगळ्यापेक्षा पुढं पुन्हा एक गोष्ट सांगतो, आईनं, मी माता भगिनीची क्षमा मागून बोलतो, आईनं दूध पाजत असताना, तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, छातीवरती माझ्या दडपण असूनही बोलतो, पण मातृत्व मोठं हे सांगत असताना कमी करायचं नाही म्हणून मी हिनकस असलेला दृष्टांत सांगतो महाराज. आई बाळाला दूध पाजते त्यावेळेस तिनं जन्मभर राखून ठेवलेली, झाकून ठेवलेली आबरू वडिलाच्या आणि भावाच्या सुद्धा दृष्टोत्पत्तीस पडली नाही, पण तिनं ती आबरू लेकराच्या तोंडात दिली महाराज. आणि आता चव्हाट्यावर 50 माणसामध्ये जर बाळाला पाजायची वेळ आली तर ती हो स्तन उघड करून बाळाला पाजते. त्यावेळेस त्या बाळाच्या प्रेमासाठी महाराज आईनं शरम नाकाला गुंडाळली, नाकाला, आणि ती बेशरम होऊन त्या बाळाला दूध पाजित असते. मला सांगा महाराज, ज्या आईनं बेशरमपणा स्वीकारून सगळ्या जगात एकता तिनं हो दूध पाजलं लेकराला, आणि त्या लेकरानं जर वृद्ध आश्रमात त्या आईला पाठवलं तर जगात त्याच्या इतका नीच प्राणी समाजात दुसरा कोणताच नाही महाराज. म्हणून आईनं दूध पाजलं आणि बेशरम होऊन ते दूध पाजलं, ही तिचे उपकार आहेत. याच्याही पुढची गोष्ट शेवटची सांगतो, पुष्कळ आहे तर सांगण्यासारख्या, पण शेवटची गोष्ट सांगतो. आई मरताना ती या नियतीच्या बँकेमध्ये एक ठेव ठेवून जाते. काय ठेव ठेवून जाते की माझ्या लेकरावरती ज्यावेळेस संकट येईल आणि माझ्या लेकराला ज्यावेळेस तकलीफ होईल त्यावेळेस त्या नियतीनं ती वस्तू दाम दुपटीनं माझ्या बाळासाठी तिनं खर्च करावी. म्हणून मरत असताना त्या आईनं एक मायेची पाखर, एक मायेचं पांघरून, एक अजाब शक्ती तिनं ठेवलेली असते. ती शक्ती म्हणजे पोटाची ऊब. आणि ती ऊब कोणती असते तर ज्यावेळेस आपल्याला थंडी वाजते आणि अंगावर पांघरायला कमी असतं, त्यावेळेस थंडी वाजायला लागल्यावर तकलीफ व्हायला लागली की हे पाय पोटामध्ये जर घेतले आणि कानावरती जर असे हात लावले आणि आईच्या गर्भातलं आसन केलं तर आईच्या पोटातलं आसन ज्या अवस्थेत आपण होतो त्या अवस्थेचं आसन केलं की महाराज थंडी कमी वाजते. आणि आईच्या पोटाची ऊब म्हातारपणाच्या अवस्थेतही लेकराला मिळते. ती आईनं जाताना ठेवून दिलेली ठेव आहे. हो, म्हणून थंडी कमी वाजते.
कुणी जर मारायला लागलं ठोकायला लागलं आणि खाली पडल्यानंतर त्यांनी पायाकडे कानाला जर असं लावलं तर मार कमी लागतो, कारण त्यावेळेस आईचं पोट आणि त्या पोटाची ऊब आडवी येते आणि त्या आईच्या उभेला त्या काट्याचा मार लागतो आणि बाळाला मार कमी लागतो. म्हणून त्याच्याकरता आई जात असताना सुद्धा त्याच्यासाठी ठेवून गेलेली हे शेवटचे उपकार तुम्हाला सांगितले. आणि ती आई आपल्या जीवनामध्ये आहे म्हणून भाग्यवान आहोत आणि माणसं आहोत. त्या माणसाला शिकवायसाठी संतत्व नव्हे तर मातृत्व आमच्या तुकोबारायला सांगावं लागलं. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. विठ्ठल आता तुकाराम महाराजांनी सांगितलं आईला लेकराचं हित कळतं. खरंच आईला हित कळतं का? आईला लेकराचं हित कळतं का? तुकोबाराय लिहितात की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जे तुकोबाराय आईचं मोठेपण सांगतात आणि लेकराचं हित आईला कळतं असं म्हणतात, तेच तुकाराम महाराज एके ठिकाणी सांगताना सांगतात आणि दावीला लौकिका आचारतीही, जननी जनकाला हित माहित नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. लोक म्हणते महाराज खरं कस काय असं डबल बोलते तो? दृष्टांत एक घेतलं तर तेवढाच पटवून देवाना, पुन्हा ही विरुद्ध बाजू कशी काय? एका ठिकाणी सांगायचं की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आणि दुसऱ्या ठिकाणी सांगायचं हित नाही ठावे जननी जनका. हे असं द्वैती बोलणं कस काय? माझ्या तोंडात जीभ नाही असं कुणी सांगितलं? जीभ नसेल तर कसं सांगता येईल? मग याला द्वैतापत्ती म्हणतात. असं कसं बोलले तुकाराम महाराज? आणि खरं सांगतो तुम्हाला, आताच्या बुद्धिवाद्याच्या तडाख्यात असले अभंग सापडत नाहीत म्हणून बरं आहे. हो, नाही तर आताच्या होलसुगीत तयार झालेले बुद्धिमान व्हॉट्सअप नावाच्या आणि फेसबुक नावाच्या विद्यापीठात शिकलेले जे काही बुद्धिमान आहेत, ह्या बुद्धिमानाच्या तडाख्यात असले अभंग सापडले तर ते म्हणते खरंच तुकाराम महाराजाला काही कळत नव्हतं. असा शेराच मारून देते महाराज. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो जाता जाता, संतांचं वाङ्मय कळण्याकरता पांत अध्ययन करावं लागतं. पांत अध्ययन हो, परंपरेनं एवं परंपरा प्राप्त तरच अभ्यास कळतो. तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही. 4थी पासून ते MA BA पर्यंत पसायदान फळ्यावर शिकवलं जातं, पण शिकवणाऱ्यालाही पसायदान माहित नाही आणि शिकणाऱ्यालाही पसायदान कळत नाही. म्हणून मी एका कॉलेजच्या मोठ्या मराठीच्या आणि संत साहित्याचा गाढा अभ्यासक असणाऱ्या विचारवंताला विचारलं, सर पसायदानाचा अर्थ काय? म्हणले ते काय 5 मिनिटात सांगण्यासारखी गोष्ट आहे का? म्हणले. मी म्हणलं 5 मिनिटात नका का, पण थोडंसं आमच्यासारख्या माणसाला सांगा थोडंसं. पसायदान म्हणजे एका वाक्यात सांगा ना. म्हणलं एवढा मोठा पसारा कशाला? ते म्हणले पसायदान म्हणजे पसा दिलं जातं ते पसायदान. मी म्हणलं मरावन तुमच्या पोटी जन्माला यावं. असे जर आपल्या देशाला कॉलेजमध्ये प्राध्यापक लाभले तर आपल्या देशाचं भलंच व्हायचं काम आहे. फार बुद्धिमान माणसेत म्हणलं तुम्ही सर. काय व्याख्या केली म्हणलं ही? मला आतापर्यंत ही व्याख्या कळाली नाहीये. असं शास्त्र असं असतं महाराज, ते असं बोर्डावरती पायात बुटं घालून आणि मेलेल्या जनावराचं मासकंड खाऊन हे कळत नसते अभंगाचे अर्थ. हो, ही व्याख्या केली जरा मी थोडी आगाऊपणाची. हो, तर त्याच्याकरता सांगतो, संत वाङ्मयाच्या विचाराप्रमाणे विचार करून घ्यावे लागतात, त्यावेळेस कळत असतं. कारण संतांचे बोल कसे असतात त्याच्यातलं गमक सांगतो तुम्हाला. ह्या 2 अभंगातलं गमक सांगतो. या अभंगामध्ये जी लेकराचं हित करते तिला माऊली म्हटलेलं आहे. काय? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जी लेकराचं हित करते तिला माऊली म्हटलेलं आहे आणि जी लेकराचं हित करीत नाही तिला जननी म्हटलेलं आहे. हित नाही ठावे जननी जनका. साहित्यात पाहिलं तर जननी आणि आई आणि माय आपल्याला सारखेच वाटतील, पण तुम्हाला सांगतो आई वेगळी माय वेगळी
जननी वेगळी, माऊली वेगळी, आणि त्याच्यानंतर तुम्ही परवानगी दिली तर बोलतो मम्मी वेगळी. हे सगळे वेगळे वेगळे विचार आहेत महाराज, ही एक नाहीत. हो, ह्या शब्दाचा विचार केला पाहिजे, हे एक नाहीत. हो, वेगळे वेगळे. आता जननी कुणाला म्हणायचं बारकावा सांगतो, क्षमा मागून बोलतो. ज्या अर्थी तुकाराम महाराज सांगतात की हित नाही ठावे जननी जनका, जननीला जर हित माहित नाही असं जर म्हणत असतील तर जननी कुणाला म्हटलेलं आहे? तर संस्कृत मध्ये जन जायते म्हणजे जी जन्म देते, जनन करते, आणि जी जन्म देते पण त्याच्या पुढच्या भवितव्याची वाली नसते. म्हणण्यापेक्षा तुम्हाला तरी बी अर्थ कळाला नसला तरी जन्म देते नव्हे, जन्म तिला द्यायचा नसतो, पण जन्म झालेला असतो. कळतं माझं बोलणं? तिची इच्छा नाही माझ्या पोटी ह्या मुलानं जन्माला यावं, पण ती जनन झाली, जन्मली, आणि लेकरू तिच्या इच्छेच्या विरुद्ध जन्माला आलं, आणि ते लेकरू जगणं आता तिच्या प्रतिष्ठेला धोका आहे, म्हणून त्या लेकराला जी मारायला तयार होते तिला जननी म्हणतात महाराज, तिला जननी म्हणतात. म्हणून हित नाही ठावे जननी जनका, अशा जननीला हित माहिती नाही. हो, असा तुकोबारायचा दावा आहे. आणि हित जिला माहितीये तिला माऊली म्हटलेले महाराज. म्हणून व्याख्या सांगतो तुम्हाला. माय कुणाला म्हणतात तर माय तिला म्हटलं जातं. मराठीतला माय बोलीतला शब्द आहे माय. हो, इंग्रजीतला माय नाही. हो, मराठीतला माय शब्द आहे आणि जुन्या काळातला शब्द आहे. म्हणून अजून तुमच्या भागात किंवा उदगीर भागात, इकडच्या भागात अजूनही म्हणते तर महिमाय आलती का इकडं. हो, महिमाय, माय शब्द तुमच्याकडे अजून बी चालता बोलता शब्द वापरले जातात. जाऊ दी माय, खाऊ दी माय, राहू दी माय, बसू दी माय, हे मायबोलीतले शब्द आहेत महाराज. माईच्या हिशोबात वापरलेले शब्द आहेत. मायाळू, जिच्यामध्ये मायाळू पण, जिच्यामध्ये कनवाळू पण, जिच्यामध्ये दयाळू पण, जिच्यामध्ये कळवळा भरलेला आहे तिला माय म्हणतात महाराज. म्हणून माय लेकराला जन्माला घालते आणि त्याच्या प्रपंचाची आणि त्याच्या भवितव्याची दोन्हीची ही बाजू काळजी करते, तिला म्हणतात माय. जी माता आहे माता, हो, जी माता आहे ती माता काय करते, ठराविक लेकराला जन्माला घालते आणि नुसता प्रपंच शिकवते. एखादं जर लेकरू म्हणलं की आई जाऊ का मी कीर्तनाला, तुला काय फालतू नाद लागलाय रे, उद्याच्याला बाजाराला भाजी घेऊन जायचे, हो, कांदे न्यायचे, तू काय अकलीचा कांदा आहेस का काय? जागरण केलं तर सकाळी उठायचं नाहीस, कशाला विनाकारण? हो, अरे ज्यांनी जायचंय त्यांना जाऊ दे ना. कुणी रांगोळ्या काढू नाही तर कुणी आंघोळ्या करू, तुला काय करायचं त्याच्या पंचायतीत? हो, असल्या भानगडीत पडायचं नाही. आपला संसार भला, आपलं काम भलं, बाकीच्या भानगडीत पडायचं नाही. संसार शिकू देत नाही. हो, संसार शिकवते आणि परमार्थ शिकवित नाही, तिला माता म्हणतात. परमार्थ आणि संसार शिकवते तिला माय म्हणतात. आणि याच्या पुढे जाऊन बोलतो, जी केवळ परमार्थ शिकवते तिला माऊली म्हणतात. आणि ही कोणत्याच भानगडीत नाही तिला मम्मी, ह्या कोणत्याच भानगडीत नाही त्याला मम्मी म्हणतात. मी त्याच्यावर जास्त भाष्य करीत नाही, कारण इथं बरेच कीर्तनकार आहेत आणि त्यांनी मम्मी शब्दाचं विश्लेषण खूप मोठं केलेलं असणार आहे. त्याच्यामुळं झडीत मोठ धरीत नाही. हो, पडत्या पावसात कशाला पाणी द्यायचंय पुन्हा? विठाला विठाला तरी मी गोष्ट सांगतो महाराज, मराठीत शब्द संस्कृत मधून येतात आणि इंग्लिश मध्ये शब्द लॅटिन भाषेतून येतात. तर लॅटिन भाषेमध्ये
ममी असा शब्द आहे. आणि ममी म्हणजे मेलेल्या कुत्रीचा मुर्दा, आणि त्याचं अपभ्रंश रूप झालं मम्मी. आणि त्याच्यात पुन्हा आगाऊपण वाढलं, मम्मीचं मॉम झालं. आणि आता तर त्याच्यापेक्षा रूपांतर झालंय पुन्हा ममाज. ममाज म्हणजे कधी माजायचं ते माज, पण ममाज असं त्याच्यात रूपांतर झालंय महाराज. फार कठीण कार्यक्रम झालाय. मुंबईला मी कीर्तनाला गेलो आणि 8 वर्षानंतर गेलो. मुंबईत लगेच बदल होतात. मी बंगल्याच्या जवळ उभा राहिल्याबरोबर एक मुलगी पळत आली. पळत आल्यानंतर तिने सांगितलं, महाराज तुम्हाला अमक्याच्या घरी जायचंय का? म्हणलं हो हो हो. तिने सांगितलं, हा बंगला माझ्या पापाचाच आहे. काय म्हणली ती? हा बंगला माझ्या पापाचा आहे. आणि म्हणलं ती गाडी, ती बी माझ्या पापाचीच गाडी आहे. मी म्हणलं मग तुझ्या पुण्याचं काय नेमकं? हो, पप्पाचं पापा, त्याने बिचाऱ्याने काय पाप केलं? हो, तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, ह्या कोणत्याच भानगडीमध्ये नाही. मायाळू पण नाही, कनवाळू पण नाही, ममताळू पण नाही, हो दयाळू पण नाही, जिच्यामध्ये त्याला हो म्हणतात ती मम्मी. तुम्हाला हल्लीच्या भाषेत सांगायचं जर ठरलं तर महाराज, आपण खेड्यातलेत, अजून प्रगती चांगली. आमच्या महाराष्ट्रापेक्षा तुमचा कर्नाटकात भाग बरा आहे. हो, चांगल्याच गोष्टीनं बरा आहे. म्हणजे कीर्तनाला आलोय तितक्या पुरता नाही. हो, नाही तर तुम्ही म्हणताल की कीर्तनाला आलेत म्हणून म्हणायला लागले का काय? भाग चांगला आहे, संस्कृती. बाकीचा आर्थिक विकास कमी जास्त असेल, पण संस्कृती अजून चांगली टिकून ठेवलेली तुम्ही लोकांनी. म्हणून तुम्हाला सांगतो, शहरमध्ये जर गेलात तर लेकराला नोकरीच्या माध्यमातून मम्मी नोकरीला जाते, त्यावेळेस त्या लेकराला 3 महिन्याच्या आणि 2 महिन्याच्या लेकराला पाळणा घरात टाकावं लागतं. कुठं? पाळणा घरात टाकावं लागतं. आणि पाळणा घरात टाकल्यानंतर त्याला रोज रोज भेटायला जायचं नाही. 8 दिवसातून एकदा, रविवारच्या सुट्टीच्या दिवशी, हो तिला म्हणायचं संडे मदर. रविवारच्या सुट्टीतली आई संडे मदर म्हणायचं. ती रविवारी आई भेटायला लेकराला जाते. ती हित करीत नाही महाराज. हो, मग ती गेल्या गेल्या त्या वार्डन बाईला विचारते, हो तिनं जे नाव ठेवलेलं असेल ते, हो आमचा अनिल कुठे, पप्प्या कुठे? हो, एका बाईनं लेकराचं नाव अनिलच ठेवलं. मी विचारलं, ताई अनिलचा अर्थ कळतो का? ती म्हणली हो. म्हणले काय अर्थ कळतो? म्हणले सध्या तो लहान आहे, त्याच्याकडून माझ्या अपेक्षा आता सध्या काहीच नाहीत, पण तो मोठा झाल्याच्या नंतर कुणाच्या ना कुणाच्या वस्तू चोरून आणीलच ना. अनिल भविष्य काळावर जगते ती अशी, भविष्य काळावर. मग आमचा विकी कोणता आहे? ती त्या वार्डन बाईला विचारते, आमचा विकी, कारण 500 पाळणे असतात, आमचा विकी कोणता आहे म्हणल्यानंतर, हो आता तिलाही सांगता येत नाही डायरेक्ट. हो, फडा 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 पानं उलटायचे. आणि मग तिच्याकडे आयडेंटिटी दिलेलं असतं. मग तिनं ते असं करून हो पर्समधलं काढायचं ते असं आयडेंटिटी कार्ड. हो, त्या उंच टाचाच्या चपला आणते. मग हो भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती. आणि मग त्या चपला, त्या उंच टाचाच्या चपला चालायच्या असल्या तर अशा चालायच्या नाहीत बरं का. आपली खेड्यातली स्त्री जर वाहना घातल्या तर फरा 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 चालत असते, तसं चालायचं नाही. त्या उंच टाचाच्या चपलाला असा समतोल ठेवावा लागतो वळिंब्यामध्ये, कारण उजव्या पायावर जर भार आला तर हा भाग इकडे गेला पाहिजे, असं डाव्या पायावर आला तर हा भाग इकडे गेला पाहिजे. म्हणून चालताना असं चालायचं. हो, खालचा वरचा भाग हो अजिबात हालायचा नाही, खालचा वरचा भाग हालायचा नाही, मधलाच हालायचा फक्त असा. आणि मग ती उंच टाचाची चप्पल, साईड पदर काढलेला, आणि मग त्या पर्समधून ते आयडेंटिटी कार्ड काढायचं आणि दाखवायचं. आणि मग ते दाखवल्याच्या नंतर मग तिनं पानं उलटायचे आणि त्या पाळण्याकडे घेऊन जायचं.
आणि मग गेल्याच्या नंतर हो तिनं लांबून पाहायचं, घ्यायचं नाही. हो, आणि त्याचा मुका पण घ्यायचा नाही. स्वातंत्र्य नाही मम्मीला तसलं. मग तिनं लांबूनच पाहायचं, म्हणायचं विकी फार छान आहे. इथं हलायचं दुसऱ्या वेळेस असं, छान आहे विकी, पाठीमागच्या आठवड्यापेक्षा बाळसं छान आहे. मधूनच थोका गिळायचा, छान आहे, छान आहे म्हणायचं असा. कारण पाठीमागच्या वेळेस, आणि तुम्हाला सांगतो बाळसं कशावरून छान आहे, त्याच्या देखणेपणावरून नाही, त्याच्या वजनावरून. आणि ते वजन कसं, तर ते बी रिकामटेकडे माणसं. त्याला त्या बाळानं किती वेळेस शी केली आणि किती वेळेस शू केला, आणि ती बी शी शू मोजायची आणि त्याची टोटल रविवारी करायची. हो, म्हणजे आपल्या मराठी भाषेत किती वेळेस हागलं आणि किती वेळेस मुतलं. हागलं मुतलं विचारू नाही, पण विचारायचं आणि तिथं टिपण करायची. हो, आणि त्याच्यावर त्याची तब्येत ठरवायची. हो, आणि मग त्या मम्मीनं त्याला जवळ घ्यायचं नाही, पाजायचं तर नाहीच, कारण पाजल्यानंतर सौंदर्य खलास होतं, म्हणून पाजायचं नाही आणि मुका सुद्धा घ्यायचा नाही. हो, आपल्या ग्रामीण स्त्रीनं जर बाळाचा मुका घेतला तर महाराज पलीकडच्या खोलीमध्ये जर तिनं मुका घेतला तर तिसऱ्या खोलीमध्ये 5च्या मोटरनं पाणी वळल्यासारखं चर्र चर्र ऐकायला येतं. कळतं की ही मुका घ्यायला लागली म्हणून. पण मम्मीचं तसं नाही. मम्मीनं मुका घ्यायचा म्हणजे तोंडात तोंड घालून नाही. हो, त्याच्या इतीच्या अंतरानं तिकडं असा हात करायचा आणि आपल्या इतीच्या अंतरानं असं करायचं, असं. कारण इन्फेक्शन होऊ नये. आता जन्म देणाऱ्या बाईचं, आईचं इन्फेक्शन लेकराला होतं म्हणल्यानंतर ते इन्फेक्शन शिकवणारे डॉक्टर आहेत का कंडक्टर आहेत? आणि त्या आईचं इन्फेक्शन होतं जिच्या शरीरापासून झालं त्याचं, आणि म्हणून तिने असं करायचं, असं करायचं. मग आता असं केल्यानंतर हो, तो काय ध्रुव बाळ होईल का महाराज? हो, तो त्याचं नाव विकी ठेवल्यामुळं तो बी मोठा झाल्यानंतर हिला इकल्याशिवाय सोडित नाही महाराज, म्हणून त्याचं नाव विकी आहे बरं का. हे मम्मीचा खेळ नाही, माऊलीचा खेळ सांगतो तुम्हाला. माऊलीचा, माऊली कुणाला म्हणतात तर लेकराचं हित करते तिला माऊली म्हणतात. आणि अशी माऊली कोणती तर आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठी भाषेमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये 4 माऊलीत महाराज. 4 माऊली. कोणत्या 4 माऊली? पहिली संत माऊली, दुसरी गुरु माऊली, तिसरी देव माऊली आणि चौथी वेद माऊली. अहिता पासोनी काढिती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. म्हणून श्रुती वेद माता ही एक माऊली. दुसरी गुरु माऊली बाळाला झोका देते महाराज, सोहमचा धोका देते. हो, सोहम जो जो रे बाळा म्हणून झोका देते, ती गुरु माऊली. आणि त्यानंतर तिसरी संत माऊली. असे ज्ञानोबारायसारखे संत, संत माऊली. आणि त्याच्यानंतर देव माऊली. हो, तू माझी माऊली, मी वो तुझा ताना, पाजी प्रेम पाना पांडुरंगी. तू माझी गाऊली, मी वो तुझे वासरू, नको पाहना चोरू पांडुरंगी. हो, नको चिंता करू पोटा या वस्त्राची, आणि माऊली आमुची पांडुरंग. वा, म्हणून आमचा पांडुरंग माऊली आहे महाराज, देव माऊली आहे. आणि मग ही माऊली काय करते तर लेकराचं हित करते महाराज, लेकराचं हित. हो, आता ते माऊली होऊन आले, पण आम्ही लेकरू होऊन जायला पाहिजे ना. तुकाराम महाराजाचे शब्द कसे आहेत महाराज इथं सांगतो. इकडं माऊली शब्द वापरला तर इकडं लेकरू शब्द वापरला. आता लेकरू कशाला म्हणतात हे तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही म्हणताल आम्हाला काय लेकरं झाले नाहीत का काय?
लेकरू कशाला म्हणतात? बर जाता जाता ठीक आहे, तुम्हाला लेकर झाले, किती वर्षापर्यंत लेकरू असतं हो? हा, बोला बोला, झाले नाहीत काय? हा, 7 वर्षापर्यंत लेकरू, किती वर्षापर्यंत? लग्न होईपर्यंत. ठीक आहे, प्रत्येकाची वेगळे वेगळे. हो, लेकरू किती वर्षापर्यंत, हो, काय कशापर्यंत, त्याच्या लेकराचं बी वय असतं महाराज. आता आई त्याला कधी कधी हे म्हणले तसं, किती मोठा झालं तरी माझं लेकरूच म्हणते महाराज ती. हो, तर लेकरू ह्याच्यामध्ये रू हा दीर्घ आहे. व्याकरण ज्यांना कळतं त्यांच्यासाठी लेकरू, लेकरू असा उच्चार नाही त्याचा, लेकरू असा उच्चार आहे. लेकरू दीर्घ आहे, रू हा दीर्घ आहे, त्याच्यामुळे उच्चार लांबू नये. लेकरू असं आहे. बघा तुम्ही, माऊलीच्या सापेक्ष असे उकार येत असतात. लेकरू असा उच्चार आहे. म्हणून मानवी स्त्रीचं असतं ते लेकरू, वाघिणीचं असतं ते वाघरू, मेंढीचं असतं ते, शेळीचं असतं ते कोकरू, आणि मेंढीचं असतं ते मेंढरू. हो, त्याच्यानंतर पक्षिणीचं असतं ते पाखरू, गाईचं असतं ते वासरू. त्यानंतर घोडीचं आणि गाढवीचं असतं ते शिंगरू, आणि म्हशीचं असतं ते वगारू. काही म्हणत असते पारडू, पण उकार हायच आहे. पण लेकरू या गटात बसत नाही. लेकरू, पाखरू, कोकरू, वाघरू, हो, वासरू, हे सगळे त्याचे द्योतक आहेत महाराज. हे द्योतक आहेत. तर खरं सांगतो, लेकरू कुठपर्यंत, जोपर्यंत त्या लेकराला स्वतःची तहानभूक आणि स्वतःची प्रातर्विधी करता येत नाही आणि धुता येत नाही, तोपर्यंत लेकरू महाराज. असा त्याचा समन्वय. म्हणून ते आईच्या वरती निर्भर असतं, ते लेकरू असतं. मोठं झाल्याच्या नंतर ते आईवर निर्भर राहत नाही, ते बाईवर निर्भर राहतं. त्यावेळेस ते लेकरू नसतं महाराज. हा, त्यावेळेस ते लेकरू नाही. लेकरू म्हणजे फक्त आईला अनन्य असतं, आईशीच अनन्य. मग आई जर नाही दिसली तर त्याला नटी जरी दाखवली तरी ते नादाला लागत नाही. हो, ते पदर धरून गावभर फिरतं लेकरू, आणि आईशिवाय ते राहत नाही, त्याला म्हणतात लेकरू. म्हणजे अनन्य असतं तोपर्यंत ते लेकरू. आणि मग त्याची बी अनन्य किती असते महाराज आई. हो, ती विंचरायला लागली, चुलीकड लेकरू चाललं तर विंचरता विंचरता कंगवा तिथंच ठेवून देते, ती खाली पण घेत नाही महाराज. तिथंच कंगवा ठेवती. माझं लेकरू चुलीकड गेलं म्हणून पळत जाते. हो, ते ठणानं जर आरडलं तर शेणानं हात भरलेले असले तर धूत नाही का, ती म्हणते की डेटॉल आणा. हो, डेटॉलनं हात धुतल्याशिवाय हो त्या लेकराला कोरोना होण्याची शक्यता आहे. म्हणून ती डेटॉलनं हात धुणार, पुन्हा स्वच्छ पुसणार, हो टॉवेलला, हो पुन्हा हातरुमालाला, हो, आणि मग नंतर लेकराला, तोपर्यंत त्याचा जीव जाईल ना, मग नंतर उचलायचं. शक्य नाही. शेणानं हात भरले असू नाही तर नसू, ठणानं आरडलं की पटकन जाणार आणि उचलणार. उचलल्यानंतर एकदम जवळ घेणार आणि काय झालं म्हणून त्याच्या डोक्यावर हात फिरवणार, गालाचा आलापाला घेणार, मुका घेणार. काय झालं बाई माझ्या सोन्याला, काय झालं बाई माझ्या वासराला, काय झालं बाई माझ्या राजाला, काय झालं बाई माझ्या वाघाला, काही म्हणणार महाराज. हे तिचं अनन्यपण असतं. लेकराचं अनन्यपण तर आईचं मायाळूपण, ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वरी ही लेकरासाठी लिहिलेली माऊलीची करणी आहे. माऊलीनं दिलेलं दूध तुमच्या आमच्या लेकरासाठी दिलंय महाराज.
म्हणून त्याच्यात उकारात्मक बोलणे, उकारात्मक माऊली आहे म्हणून उकारात्मक आहे. तुम्ही अजून बघा, हो, मुलाला जर नाव राम असलं, आता असले फालतू नाव कुणी ठेवीत नाही, पण राम नाव असलं तर भाऊ मोठ्यानं म्हणत असतो राम, वडील म्हणत असतात रामा, हो, मित्र म्हणत असतात राम्या, आणि आईनं हाक मारली तर रामाय म्हणणार नाही, रामाय म्हणणार नाही. मग काय म्हणते महाराज ती? रामू. उकार देते महाराज, उकार. आईच्या शब्दात उकार आहे. म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी, हो, एरवी तरी मी मूर्खू. आता मूर्ख का मूर्खू? जरी जहाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू, स्वजिवळू असे. काय उकारात्मक बोलणं. म्हणून तुकाराम महाराज माऊलीच्या सापेक्ष लेकरू ही पदवी देतात. म्हणून आपण लेकर व्हावेत महाराज, आणि मग ते माऊली होतात. आम्ही त्यांचे लेकर व्हावेत आणि त्यांनी आमची माऊली व्हावी. आणि अशी माऊली, संत माऊली आम्हाला विचार देत असते आणि विचाराचं दुग्धपान करीत असते आणि आम्हाला तयार करीत असते. आणि अशी माऊली जगाच्या पाठीवर तुम्हाला आम्हाला संत मिळालेले, देव मिळालेले आहेत, वेद मिळालेले आहेत आणि गुरु मिळालेले आहेत. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. विठाला विठाला. जास्त तकलीफ देत नाही, कारण मला 11:30चा ठेपा दिलेला आहे. आणि त्यातले त्यात मला 11:30चा ठेपा कशामुळे दिलाय? कारण कोरोना झाल्यापासून 1.25 वर्षात हे माझं दुसरं कीर्तन आहे. ह्याच्या अगोदर कीर्तन झाले नाहीत, म्हणून माझी भूक थोडक्यात आटपत नाही. म्हणून 4 वाजेपर्यंत घेण्याची इच्छा आहे माझी. जास्त तकलीफ देत नाही तुम्हाला. हो, कारण सध्या कोरोनामुळं, हो, कीर्तन करायचं फार कठीण झाला कार्यक्रम महाराज. कारण शासन बिचार खूप मायाळू असल्यामुळे शासनाचा परिणाम, हो, पूर्वीच्या काळात क्षमा मागून माता भगिनीच्या पुढे बोलतो, आणि ह्याही माता भगिनी आहेत. पूर्वीच्या काळामध्ये महाराज दारू आणि मटण हे झाकून असायचं, गल्ली बोळात असायचं. पण ह्या 2 वर्षात कोरोनामध्ये दारू बी रस्त्याला आली आणि मटण बी रस्त्याला आलं. उघड जे झाकलेलं होतं ते उघड झालं, आणि जे उघडे कीर्तन करावं लागायला लागले ते झाकून आहेत महाराज आता. हो, डॉक्टरनं सांगितलं आमच्याकडं काही नाही तसं. आमच्याकडं महाराज पत्रिका छापीत नाही. तर काय टाप आहे पत्रिका छापायची? ती जर एकदा तहसीलदाराला आणि कलेक्टरला माहीत झाली तर भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती, कारवाया करते. तर म्हणजे आता कीर्तनाला बंदी आहे आणि त्या कार्यक्रमाला उघडी मोकळीक आहे. दरवाजा मोकळा, मोरीला बोळा. सध्या कार्यक्रम असा चाललेला आहे. जाऊ द्या. सांगण्याचं तात्पर्य मी तुम्हाला एक गोड चिंतन सांगतो, माऊलीचं थोडक्यामध्ये सांगतो. आणि ही माऊली कशा पद्धतीनं संत विचार, हेच माऊलीचे विचार आहेत. विठाल 5 मिनिटामध्ये ते 10 मिनिटामध्ये सेवा समाप्त करू, कारण अभंगाचा मतितार्थ खूप मोठा आहे. पण या अभंगात फक्त मातृत्व एवढाच विषय प्रतिपादन करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर माऊली हे क्षेत्र अतिविशाल आहे. म्हणून एक घडलेली गोष्ट, चिंतनीय गोष्ट सांगतो तुम्हाला. चिंतनीय गोष्ट, घडलेली गोष्ट, इसवी सन 1905 सालची गोष्ट आहे. आणि त्यावेळेसच्या इंग्रज शासनानं रामस्वामी नावाच्या एका देशासाठी खलबत करणाऱ्या
व्यक्तीला फाशी दिली, फासावर चढवलं. पण रामस्वामीला फासावर चढवण्याच्या अगोदर त्याची इच्छा, त्याला विचारली तुझी काय इच्छा आहे? त्यांनी सांगितलं काही नाही, मला फक्त आईला भेटायचंय. त्या इंग्रज अधिकाऱ्याला आनंद वाटला, डोळ्यातून अश्रू गळाले आणि सांगितलं की खरंच भारतीय परंपरा श्रेष्ठ आहे. मृत्यूच्या समयाला आईला भेटायला बोलवलं, चांगली गोष्ट आहे. ताबडतोब त्यांनी फरमान लिहिलं, जेलरनं, सुप्रिटेंडनं फरमान लिहिलं आणि हेलिकॉप्टर रामस्वामी ज्या वाडीमध्ये राहत होते तिथं ते हेलिकॉप्टर उतरलं. तोपर्यंत आईला कल्पना नाही. आणि ते लेटर आईच्या हातात दिलं की उद्या पहाटे 4 वाजता तुमच्या रामस्वामीला फासावर दिलं जाणार आहे देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली. आणि त्याची शेवटची इच्छा आहे की आईला भेटावं म्हणून. तर तुमच्यासाठी हेलिकॉप्टर आलेलं आहे, तुम्ही चला. आई बसली हेलिकॉप्टर मध्ये, हेलिकॉप्टर उतरलं. जेलच्या जवळ उतरल्यानंतर पश्चिम क्षितिजाकडे सूर्य मावळतीला चालला होता. आता भारतीय स्त्री एका फासावर जाणाऱ्या लेकरासाठी काय पद्धतीनं भेटते आणि लेकराची ना आईची माऊलीची कशी भेट होते हे पाहण्याकरता दुतर्फा इंग्रजाचे अधिकारी आणि पोलीस उभे होते. मधल्या बाजूला खिडकीच्या आतून रामस्वामीला बसवलेलं होतं आणि आई इकडून आली. आईनं लेकराला पाहिलं, लेकराने आईला पाहिलं. पाहिल्याबरोबर आईच्या डोळ्यात अश्रू नव्हते आणि मुलाच्या डोळ्यात अश्रू नव्हते. कमकुवत असलेल्या स्त्रीच्या डोळ्यात अश्रू असतात आणि शक्तिशाली असलेल्या माऊलीच्या डोळ्यामध्ये कर्तव्य असतं. म्हणून तिनं रामकडे पाहिल्यानंतर सांगितलं, राम आज माझी कुस धन्य झाली, माझं पोट आज उजवलं. मी येत असताना माझ्या पोटाची मी पूजा केली आणि पदर बाजूला केला आणि पोटावरती हळदी कुंकू वाहिलेलं दाखवलं. हे माझं पोट आज धन्य झालं. का? तर तू जन्माला आलास. उद्या पहाटे 4 वाजता तुला फासावर जायचंय. या आईची नाही पण या आईची सेवा तुझ्याकडून घडली आणि त्या आईच्या सेवेच्या मुक्तीसाठी मोबदल्यात तुला फासावर जायचंय. पण मला अत्यंत आनंद होत आहे. म्हणून आई गदा 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 हसायला लागली. हसायची हसायची खाली पडायची, पुन्हा उठून हसायची, पुन्हा रामकडे जायची. जेलचे अधिकारी म्हटले की आईला उद्याच्या फासावर जाण्याची डोक्यावरती इफेक्ट झाला आणि वेड लागून हसायला लागली. पण आईनं सांगितलं, राम मी कशा करता हसते तुला माहितीये का? त्याचं कारण आहे की तू फासावर जाशील, तू एकटा मरशील, पण तुझ्यासारखे रामस्वामी या भारत देशामध्ये उद्याच्याला हजारांना तयार होतील आणि या मातेची सेवा करतील. म्हणून मला आनंद आहे की मी एकट्या रामला जन्माला घातलं नाही तरी पाठीमागून येणारे सगळे राम माझ्या पोटचे असतील आणि मी त्याला रक्त दिलेलं आहे आणि मी त्याला दान दिलेलं आहे. माझ्या लेकराचं बलिदान देणं याच्यात मला मोठेपण आहे. कारण चंद्र सूर्य तोपर्यंत भारताच्या गॅजेटमध्ये तू मरशील पण नाव माझं मोठं होईल. धन्य माता पिता तयाची, माझं नाव मोठं होईल. मी काहीच न करता भारताच्या इतिहासामध्ये माझं नाव मोठं राहील. म्हणून माझं नाव एवढं मोठं होणार आहे. तर माझ्या आज आनंदाचा दिवस आहे, मोठं होण्याचा दिवस आहे. आता तुला जाता जाता सांगते की मरताना रडायचं नाही,
डोळ्याला पाणी येऊ द्यायचं नाही, गळ्यात फास अडकवायचा आणि ह्या गोऱ्या कातड्याच्या लोकाला सांगायचं, वड मी मरणार नाही, मी अजरामर होणार आहे. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः अविनाशी तू तद्विद्येन सर्वमिदं ततम. हे श्लोक म्हणायचे गीतेचे. आणि फासावरती जायचं, काळजी करायची नाही. पुढच्या जन्मामध्ये तुझी माझी पुन्हा भेट होईल, तू माझ्या पोटाला जन्माला ये, एवढीच माझी इच्छा आहे. असं म्हणल्याबरोबर रामस्वामीच्या डोळ्यातून घळघळ अश्रू गळायला लागले. आणि गळायला लागलेले अश्रू पाहिले आणि रामस्वामीच्या आईनं दगड उचलला आणि फारकन फेकून मारला, खिडकीवरती खाली पडला, उचलला पुन्हा फेकला, पुन्हा मारला, पुन्हा पडला, पुन्हा फेकायला लागल्यानंतर तो गोरा अधिकारी म्हणला, थांबा थांबा, मारू नका, थांबा. असं म्हणल्यानंतर तिने सांगितले, गोऱ्या कातड्याच्या पाठीमागं सरक, स्पर्श करू नको, या पवित्र देहाला तुझा अपवित्र स्पर्श झाला नाही पाहिजे. नीच, वरून गोरायस पण आतून काळायस. काळ्या रात्रीमध्ये तुम्ही काळा न्याय दिला. माझ्या भारत देशाच्या सुटकेसाठी आणि मुक्तीसाठी माझ्या लेकरानं मुक्ती संग्रामाचं युद्ध करणं हा देशद्रोह नाही. तुझ्या इंग्लंडसाठी जर केलं असतं तर देशद्रोह असता, पण हा देशद्रोह नसताना तुम्ही खोटेपणानं माझ्या बाळाला बलिदान दिलं. आणि तू जर मध्ये आलास तर ह्या दगडानंच तुझं डोकं फोडील. माग सरक. मागच सरकला तो. आता जी आई इतक्या लोकांमध्ये एवढ्या ताकदीनं बोलते, तिच्या पोटी जन्माला आलेलं लेकरू भेल का? सरक माग म्हणल्याबरोबर सरकली. पुन्हा धोंडा मारल्याबरोबर खिडकीच्या पलीकडे धोंडा गेला. रामने धोंडा आणला ना आईच्या हातात देत असताना सांगितलं, आई तू कशा करता मारतेस हे मला कळलं, पण मारतेस कशा करता तेवढं सांग. सांगितलं, हे तुझ्या डोळ्यात येणारे अश्रू हे माझ्या मातृत्वाला आणि तुझ्या लेकूरपणाला हे शोभत नाहीत, शोभत नाहीत. माझ्या पोटी जंत म्हणून जन्माला आला असतास तरी चाललं असतं. हे काय, कशा करता रडतोस? रामस्वामी हसले. रामस्वामीनं सांगितलं, आई तू जशी माझ्या बलिदानानं तुझं नाव मोठं झालं म्हणून तू हसलीस, तुझा आनंद तू हसून व्यक्त केला आणि माझा आनंद मी हसून व्यक्त केला. हसून मी माझा आनंद व्यक्त केला. माझा हा आनंदाचा दिवस आहे. मी मरणाला भेट नाही. मग हे माझे आनंदाचे अश्रू कशासाठी येतं? तर फक्त एवढ्याच गोष्टीसाठी की देवा मला केवढी मोठी आई दिलीस तू. मृत्यूच्या समयाला सुद्धा जी कर्तव्य शिकवते, माया आणि ममता आणि मोह लावित नाही आणि मोहानं इतरून लावित नाही. शेवटच्या क्षणापर्यंत जी कर्तव्य शिकवती, तुझ्यासारखी माऊली आणि तिच्या पोटी मी जन्माला आलो, हे माझं परम भाग्य. त्या ईश्वराला मी डोळ्यातल्या अश्रूंना अभिषेक करतो आणि त्या परमात्म्याला एकच इच्छा व्यक्त करतो आणि या भूमातेला, भारत मातेला इच्छा व्यक्त करतो की पुढच्या जन्मात मला हीच आई मिळू दे आणि ह्याच आईच्या पोटी मला जन्माला घालू दे आणि येऊ दे. हो, ये धावोनी उल्के समान वेगे, मीही येईन तुझ पोटी, खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी, प्रेमा स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. म्हणून प्रार्थना केली आणि मग आईला कळलं. तोंडाचा आलापाला घेतला, तोंडावरून हात फिरवला, आखाला बोट मोडले आणि पाठ थोपटली. बाळ भिवू नकोस, काळजी करू नकोस आणि उद्या पहाटच्या टाइमला तुझ्या हातानं गळ्यामध्ये पास अडकव आणि मृत्यूला कवटाळून स्वीकारून जा. तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही. एक दिवस माझा भारत देश स्वतंत्र झालेला असेल. म्हणून आईनं त्याला निरोप दिला आणि माग सरकत सरकत आई गेली आणि महाराज पाठमोरी आकृती झाली. तिकडं हो मुलगा निघून गेला आणि जेलच्या बाहेर भिंतीजवळ आई उभी राहिली.
पहाटपर्यंत, आणि पहाटची घंटा झाली, रामस्वामी फासावर गेले, आणि नंतर आई ढसाढसा रडली, आणि त्या जेलच्या भिंतीला तिने डोकं आपटून घेतलं. त्या आईच्या किंकाळ्या आणि आक्रोश त्या ठिकाणी विरून गेला. पण इतिहासाच्या भारताच्या गॅजेटमध्ये रामस्वामीचं आणि रामस्वामीच्या माऊलीचं योगदान आणि रामस्वामीचं बलिदान हे अजरामर झालं. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत जी ममता न लावता शिकवते तिला माऊली म्हणतात. आणि असे संत आम्हाला ममता न लावता शिकवतात. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव